So यामध्ये a beam of 6 meter in span is simply supported at ends. It carries 3-point loads 3 Newton, 5 Newton and 7 Newton at 1.5 meter, 3 meter and 5 meter respectively from the left hand support. Calculate the reactions at the end. So यामध्ये काय आहे, एक बीम आहे, सिम्पली सपोर्टेड आहे, त्यानंतर 3 लोड आहेत आणि ते 3 डिफरंट डिस्टन्सवरती ॲक्ट होत आहेत ॲज अ पॉईंट लोड म्हणून आहेत. आणि कुठून डिस्टन्स दिलेले आहेत, फ्रॉम द लेफ्ट हँड सपोर्टपासून दिलेले. आपल्याला काय करायचे, रिॲक्शन्स ॲट द एंड कॅल्क्युलेट करायचे. सो 6 मीटरचा स्पॅन असलेला हे ए अँड बी हे काय आहे, पॉईंट आहे. हा टोटल जो आहे डिस्टन्स तो 6 मीटर आहे. आता काय करायचं आहे, 3 न्यूटन फ्रॉम द लेफ्ट हँड साईड कुठे आहे, 1.5 वर. ओके, सो दिस इज 1.5 3 न्यूटन. ओके, नेक्स्ट त्याच्यानंतर 3 मीटर फ्रॉम लेफ्ट हँड सपोर्ट 3 मीटर. ओके, दिस विल बी 5 न्यूटन, राईट. नेक्स्ट त्याच्यानंतर 7 कुठे ॲक्ट होतोय, हा 5 मीटरवरती 7 न्यूटन. दिस विल बी ॲट 5 मीटर. ओके, सो दिस इज 5 मीटर, दिस इज 4.5 3 मीटर. ओके, अँड दिस इज 1.5 मीटर. सो हे 3 पॉईंट लोड आहेत या बीमवरती लेफ्ट हँड सपोर्टपासून 1.5, 3 अँड 5 मीटरवरती ॲक्ट होतात. सो याचा आपल्याला काय करायचं आहे, रिॲक्शन्स टू फाइंड रिॲक्शन्स. काय फाइंड करायचं, आर ए अँड आर बी. करेक्ट. सो इथे समेशन एफ वाय इज इक्वल टू 0, समेशन एफ एक्स इज इक्वल टू 0, समेशन कॅपिटल एम ॲट पॉईंट ए इज इक्वल टू 0. हे काय आहे, कंडिशन्स फॉर इक्विलिब्रियम. राईट. सो यानुसार आपण काय करणार आहे, हॉरिझॉन्टल फोर्सेस नाही आहे तिथे, व्हर्टिकल फोर्सेस आहेत, म्हणून आपण काय करूया, समेशन एफ वाय इज इक्वल टू 0 घेऊया. सो व्हर्टिकल फोर्सेस इज इक्वल टू यामध्ये व्हर्टिकल फोर्सेसमध्ये काय येणार, अपवर्ड फोर्सेस इज इक्वल टू डाऊनवर्ड फोर्सेस. अपवर्ड इज पॉझिटिव्ह, डाऊनवर्ड इज निगेटिव्ह. करेक्ट. सो इथे आपण चेक करा, डाऊनवर्ड फोर्सेस कोणते आहे, अपवर्ड फोर्सेस कोणते आहेत. या ठिकाणी इथे हा जो रिॲक्शन्स कॅल्क्युलेट करणार, दिस इज आर ए आणि दिस इज आर बी. राईट. हे आहे 1.5 मीटरवरती 3 न्यूटन, 3 मीटरवरती 5 न्यूटन आणि हे 7 न्यूटन ॲट 5 मीटरवरती. ओके, असं दिलेलं आहे. सो आपण काय करणार, आर ए प्लस आर बी इज इक्वल टू 3 प्लस 5 प्लस 7 इज इक्वल टू काय होतं, हे 15. ओके, 15 न्यूटन. दिस इज इक्वेशन 1. नेक्स्ट समेशन कॅपिटल एम ॲट पॉईंट ए इज इक्वल टू 0. यामध्ये काय येणार आहे, क्लॉकवाईज इज पॉझिटिव्ह, अँटी क्लॉकवाईज इज निगेटिव्ह. ओके, सो या केसमध्ये बघा, ए पॉईंटपासून हे डिस्टन्स माहिती आहे आपल्याला किती आहे, 1.5. करेक्ट. हे क्लॉकवाईज रोटेट होत आहे या पॉईंटपासून इकडे असं. सो 3 इंटू 1.5 दिस इज पॉझिटिव्ह. ओके, नेक्स्ट सेम 5 इंटू डिस्टन्स किती आहे, 3 मीटर. सो 5 इंटू 3, राईट. सो हे सुद्धा क्लॉकवाईज, देन इट इज पॉझिटिव्ह. नेक्स्ट 7 इंटू हे डिस्टन्स, परपेंडिक्युलर डिस्टन्स किती आहे, 5 मीटर. सो दिस विल बी 5. So this is also clockwise, then this is positive. Next RB into distance is 6 is equal to 0. हे कसं आहे, अँटी क्लॉकवाईज आहे. ओके, अँटी क्लॉकवाईज ऑफ मायनस. सो आपल्याला ह्याचे कॅल्क्युलेशन्स करायचे. सो दिस विल बी 4.5 प्लस 15 प्लस 35 मायनस ऑफ 6 RB इज इक्वल टू 0. सो यामध्ये बघा, देअरफॉर 6 RB इज इक्वल टू, कॅल्क्युलेशन्स काय येणार आहे, 4.5 प्लस 15 प्लस 35.
is equal to 54.5. Okay, therefore RB is equal to 54.5 divided by 6. So divided by 6 kilometer. So 9.08. Therefore RB is equal to 9.08 Newton. करेक्ट. नेक्स्ट हेच RB ची व्हॅल्यू कुठं करायची आपल्याला, पुटअप इक्वेशन N1 मध्ये करायची. सो RA प्लस ऑफ 9.08 इज इक्वल टू 15. सो आपण काय करूया, मायनस ऑफ 15 केलं यामध्ये, तर तुम्हाला किती भेटतंय, 5.9167. सो RA इज इक्वल टू 5.9167 न्यूटन. सो हे तुम्हाला रिॲक्शन्स ॲट द एंड मिळाला आहे, 5.9167 अँड 9.08.